थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय मोठ्या संख्येने शिवसैनिक असू देत किंवा मनसैनिक हे आता स्मृतीसही दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। कसं वातावरण आहे? नक्कीच मी आता शिवतीर्थाकडे आहे। शिवतीर्थाकडे देखील आता मनसैनिक जे आहेत ते गोळावायला सुरुवात झालेली आहे। आपण नियोजन जे आहे ते देखील असंच आहे की जे शिवसैनिक आहेत ते आणि मनसैनिक शिवतीर्थावर येतील, त्यानंतर तिथे जातील असं नियोजन आहे। आपण बघतोय की इथे मुख्य प्रवक्ते मनसेचे आपल्याबरोबर आहेत, कांबळे सर। आपण त्यांना विचारूया, सर काय नियोजन आहे, कशा पद्धतीचं हे नियोजन आहे? नाही, आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नंतर जे नियोजित स्थळ आहे तिथे सगळे पोहोचणार आहेत आणि तिथेच पत्रकार परिषद होणार आहे। पण सगळ्या कार्यकर्त्यांना इथे बोलवलेलं आहे का, शिवतीर्थावर बोलवलेलं आहे? नाही, कार्यकर्ते जेव्हा साहेब इथे येतील तेव्हा सर्व कार्यकर्ते असतील, ते सगळे तिकडेच पोहोचणार आहेत। पदाधिकारी आहेत ते सगळे तिथेच पोहोचणार आहेत, नियोजित स्थळावरतीच पोहोचणार आहेत। त्यामुळे जो निरोप आहे त्याप्रमाणे आम्ही हे करणार आहे, जो नियोजित कार्यक्रम आहे त्याप्रमाणे। 22 वर्षांनी जवळपास तब्बल 20-22 वर्षांनी हे लोक एकत्र येत आहेत, कशा पद्धतीने बघताय याचीच उत्सुकता मनात होती, आनंद होतो? हो, नक्की आनंद आहे। आमच्याकडे आज दिवाळी आणि दसरा हा एकच झाला आहे। त्याकडे आम्ही बघतोय कधी साहेबांची घोषणा करतायत, जोपर्यंत ज्या टायमाला राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले त्या टायमाला आम्ही हे केलं आणि आता ज्या निवडणूक आहे त्या आम्ही नक्कीच एक मनाने आणि जिंकू आम्ही। अगदी भाग्यश्री, आपल्याला तिथे एक लहान मुलगी देखील आलेली आहे। मी तिच्याकडेच येतेय, लाघवी, मी तिच्याकडेच येते। इथे लहान मुलगी आलेली आहे। काय सांगशील तू देखील या कार्यक्रमासाठी इथे आलेली आहेस का? हां। काय कोण घेऊन आलाय तुला इथे? पप्पा मम्मी। काय वाटतं तुला, दोन्ही राज काका आणि उद्धव आजोबा दोन्ही एकत्र येणार आहेत, कसं बघते तू यांच्याकडे? खूप खुशी झालेली आहे, खूप खुशी झाली आहे। तुम्ही काय सांगाल, कारण ही कायमच तुमच्या बरोबर असते, कायम हिला तुम्ही घेऊन येता, कशा पद्धतीने तुम्ही हिला इथे? दोन्ही ठाकरे बंधू एक झालेत ना, तर बीजेपीवाल्याची पायाखालची माती हल्लेली आहे। तो आम्ही साठम बूट पॉलिश करतोय, कोणी मामू बोलतंय, कोणी काय बोलतंय, खूप आदिरबदी झालेले आहेत बीजेपीवाले। आणि फक्त हे निकाल जर 16 तारखेला लागला ना तर महापौर आमच्या राजसाहेबाचा लागेल, आणि जर कुठे नाटक त्यांनी केलं आणि 10-15 दिवस घेतले तर मग वापस EVMचा घोळ आहे। तुम्ही काय सांगाल? आदरणीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब आज एकत्र येत आहेत आणि यांच्या एकत्र येण्याने पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। अगदी महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा त्यांच्या येण्याने केला आज जाणार आहे, महाराष्ट्राची अशी प्रतिक्रिया ताकद भाग्यश्री उमटताना दिसते। तुमच्याकडे मी येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।